नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 16 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 15 जानेवारी. या दिवशी नुकतंच भारतीय सेना दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही भारतीय सेना दिवस असतं ते 15 जानेवारीलाच का साजरा करण्यात येतो? कारण 15 जानेवारी 1949 ला फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांना भारताचे पहिले कमांडर इन चीफ बनवण्यात आले होते. म्हणून हा दिवस भारतामध्ये इंडियन आर्मी डे किंवा भारतीय सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यांच्या अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर ब्रिटिश जनरल होता फ्रान्सिस बुचर, हा भारतीय सेनेचा प्रमुख होता. आणि ज्यावेळेस भारत हा स्वातंत्र्य झाला त्यानंतर पहिले जे काही भारतीय सेनेचे प्रमुख आहेत ते पहिले कमांडर इन चीफ बनले होते के.एम. करियप्पा. म्हणून हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला जे 3 सैन्य दल आहेत भारताचे, त्याचे जे नवीन प्रमुख बनले आहेत ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. तर भारतीय सेनेचे प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी. भारतीय नौदल प्रमुख बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय वायुसेना प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग. त्यासोबतच अजून पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. भारतीय सेना दिवस 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो. भारतीय नौसेना दिवस 4 डिसेंबरला आणि भारतीय वायुसेना दिवस 8 ऑक्टोबरला. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, अंडर-19 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, इरा जाधव. ही नुकतंच तिने क्रिकेटमध्ये तिहेरी शतकही केलेलं आहे मित्रांनो, आणि अशी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी इरा जाधव आहे ती पुण्याची रहिवासी आहे आणि तिचं वय अवघं 14 वर्ष आहे मित्रांनो. आणि त्यात वयाच्या 14व्या वर्षी तिने अंडर-19 आंतरराष्ट्रीय जे क्रिकेट असतं त्यामध्ये तिहेरी शतक अर्थात 346 धावा या केलेल्या आहेत. आणि असे करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. आणि ती आपल्या महाराष्ट्राची असल्यामुळे आपल्यासाठी ही घडामोड महत्त्वाची होते. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, म्हणून हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला स्मृती मंधाना जी महिला क्रिकेटपटू आहे त्याविषयी सुद्धा 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. या स्मृती मंधानाने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी ती नुकतंच दुसरी भारतीय क्रिकेटपटू बनली आहे. त्यासोबतच एका वर्षामध्ये सर्वाधिक शतक करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे मित्रांनो. 2024 या वर्षामध्ये तिने 4 शतके केलेले आहेत. हे पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, कोणत्या अंतराळ संस्थेकडून लेक्झी मिशन लॉन्च केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेकडून लेक्झी नावाचं मिशन लॉन्च केलं जाणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही लेक्झी मिशन असणार आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, लुनार एन्व्हायरमेंट हेलिओस्फेरिक एक्स-रे इमेजर. आणि हे मिशन काय करणार आहे की चंद्रापासून पृथ्वीपर्यंतच्या जे चुंबकीय आवरण आहे त्याचा अभ्यास करण्यासाठीची ही मोहीम असणार आहे. या मोहिमेद्वारे अंतराळातील हवामान आणि सूर्याच्या स्थितीचा पृथ्वीवर नेमका काय परिणाम होत असतो हे समजण्यास शास्त्रज्ञांना मदत मिळणार आहे. तर हे पॉईंट्स आपल्याला या मिशन विषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे नासा अंतराळ संस्था आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. ची स्थापना झाली होती 1958 ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. तसेच जे नासा आहे त्याच्या इतर ज्या अंतराळ मोहीम झालेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर पेस मोहीम ही समुद्र व वातावरणाचा अभ्यास करण्यासाठीची आहे. आर्टेमिस मोहीम मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठीची मोहीम आहे. आणि डेव्हिंची नावाची जी मोहीम आहे ती शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठीची केलेली मोहिमी आहे मित्रांनो. हे काही महत्त्वाचे मोहिमा आहेत नासाद्वारे केलेले, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यासोबतच जे इतर देशांच्या अंतराळ संस्था आहेत ते सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, तर ते आपण लक्षात ठेवायचे आहेत.
भारताची आहे इस्रो नावाची अंतराळ संस्था, जपानची जक्सा, युरोपियन संघाची युरोपियन स्पेस एजन्सी अर्थात ESA, अमेरिकेची अंतराळ संस्था आहे नासा, रशियाची आहे रॉसकॉस्मॉस आणि अमेरिकेमधील आणि जगामधील एकमेव खासगी अंतराळ संस्था आहे इलॉन मस्क यांची स्पेसएक्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की विद्यार्थी फक्त आपला व्हिडिओ पाहतात पण आपल्या चॅनलला त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया करून मित्रांनो, तुम्हाला जर हा कंटेंट आपल्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. नुकतेच राष्ट्रीय हळद बोर्डची स्थापना करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, पल्ले गंगा रेड्डी. हे नुकतंच जे राष्ट्रीय हळद बोर्ड स्थापन करण्यात आलेलं आहे त्याचे ते पहिले अध्यक्ष बनले आहेत. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे राष्ट्रीय हळद बोर्ड आहे त्याची स्थापना झाली आहे याच वर्षी 2025ला आणि पहिले अध्यक्ष बनले आहेत पल्ले गंगा रेड्डी. याचा उद्देश काय आहे तर हळदीच्या नवीन उत्पादनाचा विकास करणे आणि संशोधन करण्यासाठी या बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय तेलंगणा या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे आणि नुकतंच याची घोषणा ही केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलेली आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतामध्ये सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते आहेत हे आपल्याला विचारलं तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य, दुसऱ्या क्रमांकावर आहे तेलंगणा, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आणि चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू. त्यानंतर आपल्याला ज्या इतर नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये त्या सुद्धा माहिती असायला पाहिजे. त्यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात येतो. तर CRPFचे प्रमुख बनले आहेत वितुल कुमार, SSBचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद, BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी, CISFचे प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख बनले आहेत आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख बनले आहेत पियुष आनंद, NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे नवीन प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. त्यासोबतच जे आपले 3 सैन्य दल आहेत त्यांचे सुद्धा प्रमुख आपल्याला माहिती असायला पाहिजे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग, भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्राशी संबंधित काही नियुक्त्या लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनी, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष जर विचारलं तर विजया रहाटकर, या सुद्धा महाराष्ट्रीयन आहेत. त्यानंतर दुसऱ्या महिला आहेत प्रीती सुदान, ज्या UPSCच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्णन बनले आहेत. या इतर नियुक्त्या सुद्धा आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. वाटलं तर नोट डाऊन करून सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच महिला हॉकी लीग इंडियाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C, झारखंड या राज्यामध्ये महिला हॉकी लीग इंडियाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. ही जी महिला हॉकी लीग इंडिया होत आहे त्याची ही पहिलं एडिशन आहे मित्रांनो आणि पहिल्यांदाच त्याचं आयोजन हे भारतामध्ये केलं जात आहे. याचं आयोजन हे 12 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे. झारखंड या राज्यातील जे रांची शहर आहे त्या ठिकाणी जयपाल सिंग स्टेडियम आहे, त्या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. त्यासोबतच आपल्याला ज्या हॉकी खेळ आहे त्याविषयी काही इतर जे पॉईंट्स आहेत ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. तर सुलतान अझलान शाह ट्रॉफी झालेली आहे 2024ची मलेशिया या देशामध्ये. त्याचा विजेता जपान हा देश ठरलेला आहे. आशियाई खेळ स्पर्धा झालेली आहे, त्याचा विजेता भारतीय पुरुष हॉकी संघ ठरलेला आहे मित्रांनो, ज्याने त्यामध्ये सुवर्ण पदके जिंकलेलं आहे. आणि पॅरिस ऑलिम्पिक जी स्पर्धा झाली होती 2024ची त्यामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने भारताला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम ओडिशा राज्यातील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच नाग मार्क 2 मिसाईलचे यशस्वी परीक्षण कोणी केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, DRDO कडून हे नुकतंच जे मार्क 2 मिसाईल आहे त्याचं यशस्वी परीक्षण हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
याचं नाव लक्षात ठेवायचं आहे मिसाईलचं, नाग मार्क 2 आणि ही अँटी टँक गाइडेड मिसाईल आहे, जी की शत्रूंचे जे टँक आहेत ते उद्ध्वस्त करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. ही स्वदेशी बनावटीची मिसाईल आहे मित्रांनो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे आणि याचं नुकतंच यशस्वी परीक्षण DRDO कडून करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला 2 अजून पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. जोरावर नावाचं जे टँक आहे त्याची निर्मिती सुद्धा DRDOनं केलेली आहे आणि जी हिम कवच आहे, जे की भारतीय सैन्याला भीषण थंडीपासून त्यांचं संरक्षण करणार आहे, असं ते सूट आहे. या सूटची निर्मिती सुद्धा केलेली आहे DRDOनं आणि त्याचं नाव आहे हिम कवच. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच DRDO विषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचं लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 1958 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नीती आयोग आणि न्यू शॉपने एकत्रितपणे कोणते प्रोग्राम लॉन्च केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, एम्पॉवर बीज असं त्याचं नाव आहे, जे नुकतंच नीती आयोग आणि न्यू शॉप कडून हे प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे, तर महिलांना व्यावसायिक कौशल्य अर्थात स्किल प्रदान करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे नीती आयोग आहे त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना झाली होती 2015 साली. मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. जे पण पंतप्रधान बनतात ते या आयोगाचे अध्यक्ष असतात मित्रांनो आणि सध्या नरेंद्र मोदी हे या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. त्या अगोदर त्यासोबतच आपल्याला हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की पूर्वी जे नियोजन आयोग होतं, अर्थात ज्याला प्लॅनिंग कमिशन म्हणून ओळखलं जायचं, त्याला बरखास्त करून त्याच्या जागी या नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. याचं कार्य काय आहे, तर देशातील कृती कार्यक्रमांसाठी ही थिंक टँक म्हणून काम करते मित्रांनो. जसं अगोदर प्लॅनिंग कमिशन काम करायचं देशाचे ध्येय धोरणं ठरवण्यासाठी, त्याच प्रकारचं काम हे नीती आयोगाचं असणार आहे. हे सुद्धा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच क्रोएशिया या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जोरान मिलानोविच हे क्रोएशिया या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. त्यासोबतच जे इतर देशांचे प्रमुख नव्यानं बनलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. श्रीलंका या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत हरिणी अमरसूर्या. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके. थायलंड या देशाचे पंतप्रधान बनले आहेत एक महिला आहेत पेटा गटर्न शिनावात्रा. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियान. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान बनले आहेत मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले आहेत सिरिल रामाफोसा. त्यानंतर मित्रांनो, काल ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, या भारतीय हवामान विभागाला एकूण 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, जगात लिथियमच्या साठ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणते देश आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, चीन. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच भारतीय आण्विक संस्थांवरील निर्बंध कोणत्या देशाकडून हटवण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अमेरिका या देशाकडून. नुकतंच जे भारतावर लादले गेलेले आण्विक संस्थांवरचे निर्बंध होते ते हटवण्यात आलेले आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच विकसित भारत @2047 व्हॉइस ऑफ युथ या पुस्तकाचे अनावरण कोणी केले? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, स्मृती मंधाना. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच खो खो विश्वकप 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी या खो खो विश्वकप 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, निकोलस मादुरो हे व्हेनेझुएला या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 12 जानेवारीला
राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यासोबतच काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 चा विजेता कोण बनला? आणि त्याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय डिटेलमध्ये कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे या चालू घडामोडीचा अभ्यास करत आहात. अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जात असतात. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. भारतीय जे पुरुष हॉकी संघ आहे त्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच भारतातील कोणत्या शहरात डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आली आहे? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आणि अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंटमध्ये देतात. थांबूया मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. त्यासोबत आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला आणि व्हॉट्सअप जे चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या चॅनलवर आपण मोफत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.